दादर रेल्वे स्थानकाला लागून असलेल्या हनुमंताच्या मंदिराला तोडक कारवाईचं नोटीस आलं आणि यानंतर हे प्रकरण तापलेलं आहे। या प्रकरणी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने 5:30 वाजताच्या दरम्यान त्या ठिकाणी महाआरतीचं आयोजन केलेलं आहे। शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे असतील, संजय राऊत असतील, इतर नेते मंडळी त्या ठिकाणी पोहोचणार आहेत आणि ही महाआरती करून हे मंदिर वाचवण्याचा प्रयत्न करीत असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलेलं आहे। मात्र या संदर्भात बोलण्यासाठी माझ्याबरोबर भाजपचे नेते किरीट सोमय्या आहेत, ज्यांनी काल रेल्वे प्रशासनाला पत्रव्यवहार केलेला होता आणि आज ते देखील 4 वाजता त्या मंदिरात जाऊन दर्शन घेणार आहे। किरीटजी, एकूण ह्या प्रकरण बघितलं तर आता हनुमंताच्या मंदिरावरून मोठं राजकारण पेटताना दिसत आहे। 5:30 वाजताची आरती, 4 वाजता तुमचं दर्शन, कसं पाहताय? काही मोठं राजकारण नाही आहे। उद्धव ठाकरे आणि उद्धव ठाकरे सेनेच्या नेत्यांची विधानसभेत सगळंच गेलं, उरलेली इज्जत ही गेली आणि म्हणून गेल्या आठवड्यात ज्यावेळी त्यांचा पूर्व नगरसेवकांची बैठक झाली त्यात सगळ्यांनी सांगितलं, साहेब धर्मयुद्धचा आमचा एरियात इतका प्रचंड विजय झाला आहे की जर हिंदुत्वाकडे नाही गेलो तर आमच्या सगळ्यांची डिपॉझिट जाणार, म्हणून स्वतःची राहिलेली उरलेली सुरलेली पार्टी वाचवण्यासाठी हे आता पुन्हा नौटंकी उद्धव ठाकरेंनी सुरू केली आहे। मला ठाकरेंना हे विचारायचं आहे की ठाकरे साहेब, ते मौलाना सज्जाद नोमानीचं स्वागत सत्कार कोण करत होतं? ते जे उलेमा बोर्ड जे 10% आरक्षण त्यावेळी त्यांना निवेदन त्यांचं घेऊन हम आपकी मांग पूरी करेंगे हे कोण बोलले होते? मराठी मुस्लिम सेवा संघ। मस्जिद की FSI बढ़ा के डबल करेंगे हे उद्धव ठाकरे अरविंद सावंत बोलत होते। म्हणून आता वडिलांचं नाव, निशान, इज्जत, हिंदुत्व सगळं घालवलंय। आधी भगवे सोडून हिरवे घातले आणि आता हिरवेच्या सोबत भगवा। पण 5:30 वाजता त्यांनी आरती ठेवलेली आहे, भाजपच्या नेत्यांना देखील आवाहन केलेलं आहे आणि तुम्ही 4 वाजता जाताय। याचा काही संबंधच नाही। वो कालच रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितलं कोई मंदिर तोड़ने का प्लान नहीं है, कोई इरादा नहीं है। खालच्या कर्मचाऱ्यांनी चुकीने हे नोटीस पाठवली, ते स्पष्टपणे सांगितलं रेल्वे अधिकाऱ्याने, त्यांनाही सांगितलं आहे। यांना आता कसं तरी करून हिंदुत्ववादी आम्ही आहोत म्हणून असे नौटंकी करण्याचा प्रयत्न करत आहे। रेल्वेने स्पष्टीकरण दिलेलं आहे, तो विषय संपला आहे। तुम्ही 4 वाजता दर्शनाला जाणार आहे? साहेब, आम्हाला दर्शन करायला जायचं आहे आणि त्या हनुमानाला सांगायचं आहे, अरे यांना सद्बुद्धी दे रे बाबा। 5:30 वाजताची आरती त्याने काय फरक पडतोय? त्याने गल्लोगल्ली जाऊन जे करायचं केलं, पण जे त्यांनी विश्वासघात बाळासाहेबांसोबत, विश्वासघात उद्धव ठाकरे यांनी हिंदूंच्या सोबत केलाय, त्याला कोणी माफ करूच शकत नाही। एकूण या स्थितीमध्ये आता हिंदुत्वाच्या मुद्द्यावर संजय राऊत पण मगाशी पत्रकार परिषदेमध्ये म्हणाले की तो काय 7-12 हिंदुत्वाचा तुमच्या नावावर नाही, भाजपच्या नावावर नाही। अरे तर मौलाना ती कोण आरडाओरड आणि चहा पाणी कोण पित होतं, मिठाई कोण खायला घालत होतं? त्या मुस्लिम उलेमा काउन्सिलने 10% मुस्लिम आरक्षणची मागणी केली होती। वोट जिहाद हे उद्धव ठाकरेंनी केलं होतं, म्हणून यांनी आम्हाला काय महाराष्ट्रातील जनताला लक्षात आलेलं आहे धर्मयुद्धचा विजय झाला आहे आणि म्हणून आता ठाकरेंनी दुआ सलाम करत बसावा। किरीटजी, याच मुद्द्यावर कालपासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते सांगतात की बांगलादेश संदर्भात भाजपचे कुठलेही नेते फारसे बोलताना दिसत नाहीये, कसं पाहताय याकडे? आता असं आहे ना की त्यांना त्यांचे उरलेले नगरसेवक परत पळून जाऊ नये, कारण की त्या सगळ्यांनी त्यांना धमकी दिली की जर हिंदुत्वावर नाही गेले तर आम्ही पक्ष सोडून चाललो शिंदे सेनासोबत। आणि त्यामुळे हे नौटंकी बांगलादेशवर भारताचे विदेश सचिव जाऊन भेटून आले, रोज भारतीय जनता पक्षात RSS सगळ्यांची निदर्शनं चालू आहेत। आता ह्यांना उरलेले नगरसेवक वाचवण्यासाठी नौटंकी करायची असेल तर करावी, पण प्याज भी खाना पडेगा और जूते भी पडने वाले हैं। म्हणजे तुमचा हा शेवटचा प्रश्न आहे, तुमचं म्हणणं असं आहे की आता इलेक्शन तोंडावर आहे आणि त्यामुळे हिंदुत्वाकडे पुन्हा एकदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष? माझं नाही म्हणणं आहे, तुम्हीच रिपोर्टिंग केलं होतं। गेल्या आठवड्यात शिवसेनेच्या उरलेल्या नगरसेवकांची बैठक झाली, तरी त्यांनीच सांगितलं, तर किशोरी पेडणेकर तर तुम्हीच दिला होता इंटरव्ह्यू, म्हणून आता उद्धव ठाकरेजी त्यामुळे
आता भगवा हातात घ्यायचा प्रयत्न करतायत, हनुमानजीच्या शरणी जायचा प्रयत्न करतायत. आता हनुमान चालिसा म्हणणाऱ्यांना तर जेलमध्ये टाकलं होतं, आता हनुमानाची आठवण झाली. खूप खूप धन्यवाद. किरीट सोमय्या होते माझ्याबरोबर. 4 वाजता ते या संपूर्ण प्रकरणी त्या मंदिरामध्ये हनुमंताचं दर्शन घेण्यासाठी जातील आणि इलेक्शन महानगरपालिकेची तोंडावर असताना अशा प्रकारे हिंदुत्वाचा मुद्दा जे आहे ती घेण्याची नौटंकी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते करत असल्याचा आरोप देखील त्यांनी केलेला आहे. कॅमेरा पर्सन विनय राजभरसह प्रशांत बडे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.